तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र वर्ग 12वी यामधला जो काही पाठ चालू आहे आपला तो आदिम समुदाय याबद्दल आपण या ठिकाणी म्हणजे आदिवासी समुदायाची माहिती या ठिकाणी घेत आहोत। म्हणजे 2 नंबरचा पाठ आहे आपला समाजशास्त्र वर्ग 12वीचा भारतीय समाजाचे वर्गीकरण। त्यामधला 1 नंबरचा पॉईंट चालू आहे आपला भारतातील आदिम समुदाय। आता आदिम समुदाय म्हणजे आदिवासी समुदाय याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत। त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी जंगल व आदिम समुदायाच्या समस्या। आता या समस्या आपल्याला बघायच्या आहेत। याच्या अगोदर आपण काय काय बघितलं बघा, त्याच्या अगोदर माहिती बघितली आपण, त्याची प्रस्तावना केली। मग भारतातील आदिम समुदाय कोणकोणत्या ठिकाणी किती पद्धतीनं किंवा कोणकोणत्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं आहे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघितली। त्याच्यानंतर बघा आता आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आदिम समुदायाच्या समस्या कशा पद्धतीने आहेत, या समस्याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे। मग त्यामध्ये 1 नंबरचा पॉईंट आहे आपला जंगल व आदिवासी जमिनीपासून अलगता। आता बघा वन प्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने होत। बहुतांश आदिम जमाती अन्न संकलन, शिकार आणि प्राथमिक शेती करणे यामध्ये व्यस्त असतात। काय सांगितलं या ठिकाणी ते जंगल व आदिवासी जमिनीपासून अलगता। आता ही जी काही अलगता आहे ही अलगता आपल्याला आदिवासी समाजाबद्दल माहिती घ्यायची आहे। मग या ठिकाणी काय सांगतात ते वन प्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने होत। बहुतांश आदिम जमाती अन्न संकलन, शिकार आणि प्राथमिक शेती करणे यामध्ये व्यस्त असतात। आता काय सुरुवातीच्या काळामध्ये जो काही आदिवासी समुदाय होता, हा आदिवासी समुदाय शिकार करणे आणि दुय्यम पद्धतीने शेती करणे या 2 पद्धतीने हे लोक व्यवसाय करत होते। मग या ठिकाणी काय सांगतात ते वनातून होणाऱ्या उत्पादनावर ते मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात। म्हणून जेव्हा बाह्य प्रदेशातील लोक आदिम समाजाची जमीन आणि तेथील संसाधने शोषण करतात तेव्हा आदिम समाजाचे निसर्गचक्र आणि त्यावर आधारित त्यांचे आयुष्य विस्कळीत होते। आता बघा शिकार करत असताना शेतीसुद्धा करत होते, वेगवेगळ्या प्राण्यांचं संगोपनसुद्धा हे लोक करू लागले होते। मग त्यामध्ये संगोपन करत असताना गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, शेळी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्राणी हे कामाच्या हिशोबानं किंवा शेतीच्या कामाच्या हिशोबानं जे काही प्राणी आपल्याला उपयोगात येतील अशा पद्धतीचं संगोपन त्या प्राण्यांचे लोक करू लागले। आदिम समाज जमिनीपासून अलग होण्याची सुरुवात ब्रिटिश कालखंडापासून झाली। याखेरीज सावकार, जमीनदार आणि व्यापाऱ्यांनी आदिम समाजाच्या जमिनीवर ताबा घेतला होता। आता काय सांगतात या ठिकाणी ते ज्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिश लोक ही भारतामध्ये आली होती त्यावेळेस या लोकांनी या भारतातील सर्व लोकांच्या जे काही पद्धती होत्या या सर्व प्रकारच्या पद्धती या लोकांनी बंद केल्या होत्या आणि व्यापार करता करता या लोकांनी या ठिकाणी हुकुमशाही सुद्धा राबवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तर बघा मग ज्यावेळेस यांच्या ज्या काही जमिनी गेल्या किंवा यांची जी काही शिकार करण्याची पद्धत ही बंद झाली त्यावेळेस आदिम समाजावर किंवा आदिवासी समुदायावर फार मोठ्या प्रकारचं संकट आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याच्यानंतर बघा औद्योगिकरण आणि धरण बांधकामामुळे शासनाने आदिम समाजाच्या जमिनीचे संपादन केले। आदिम समाजाची भूमी बिगर आदिम समाजाकडे हस्तांतरित करणे किंवा विकणे याविरोधात अनेक राज्य सरकारांनी विविध कायदे पारित केले आहेत। असे असले तरी आदिम समाजाची जंगल जमिनीपासून अलगतेची समस्या पूर्णतः तुटलेली नाही। आता ज्यावेळेस ब्रिटिश कंपनी आली, त्या कंपनी आल्यानंतर ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारतावर राज्य केलं ते कशा पद्धतीने केलं, पहिले व्यापार करण्याची पद्धती सुरुवात झाली। व्यापार करत असताना वेगवेगळ्या प्रकारची कारखानदारी सुद्धा यांनी या ठिकाणी केली। कारखानदारी करत असताना त्यांच्या जमिनी जे काही भूभाग होता हा भारतातील भूभाग सर्व प्रकारचा या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नावानं त्यांच्या ताब्यामध्ये आला आणि या ताब्यामध्ये आल्यानंतर या अलग आदिवासी समुदाय हा जमिनीपासून तरी पण तुटलेला आपल्याला ठिकाणी दिसतो का नाही। तर तरीसुद्धा हे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या घनदाट जंगलामध्ये जाऊन राहू लागले। त्याच्यानंतर जंगलामध्ये राहत असताना हे लोक वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करत होते। त्याच्यानंतर जे जमिनीसाठी उपयोगात येणारे जे काही प्राणी होते या प्राण्यांचं संगोपनसुद्धा हे लोक केलेलं करत होते। मग बघा त्याच्यानंतर ते सांगतात सन 2007-8च्या वार्षिक अहवालानुसार विविध राज्य सरकारकडून आलेल्या अहवालानुसार आदिम जमातीच्या जमिनी
जमीन अलगतेची 5.06 लाख खटल्यांची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण 9.2 लाख एकर जमिनीचा समावेश आहे. उपरोक्त खटल्यांपैकी 2.25 खटले आणि एकूण 5 लाख एकर जागेतील आदिम जमातीच्या बाजूने निकाली काढण्यात आले आहेत. एकूण 4.11 लाख एकर प्रदेशांशी संबंधित 1.99 लाख खटले वेगवेगळ्या आधारावर न्यायालयाने नाकारले आहेत. आता बघा, ज्यावेळेस ब्रिटिश कंपनी किंवा ब्रिटिश सरकार या लोकांनी ज्यावेळेस भारतावर स्वतःची सत्ता स्थापन केली, ही सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय लोक किंवा ही आदिवासी समुदाय हा पूर्णपणे या ठिकाणी खचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्या ठिकाणी बघा, 2007-8 मध्ये वार्षिक अहवालानुसार विविध प्रकारच्या लोकांवर विविध प्रकारचे या ठिकाणी काय केलं, या लोकांनी खटलेसुद्धा दाखल केले आणि खटले दाखल केल्यानंतर न्यायालयानं या सर्व प्रकारचे खटले या ठिकाणी नाकारले. पण केव्हा नाकारले ते, त्याचा कालावधी भरपूर गेल्यानंतर 4.11 लाख एकर प्रदेशांशी संबंधित जे काही खटले चालू होते, हे खटले किती होते, 1.99 लाख खटले या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आधारे या लोकांवर टाकलेले ब्रिटिश सरकारनं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, त्याच्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आपला यातला दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. आता बहुतांश आदिम जमाती दारिद्र्य शिकायला आहेत. आदिम जमातीचे व्यवसाय साध्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. अन्न संकलन, शिकार आणि शेती हे त्याचे बहुतांश व्यवसाय सर्वसाधारण पद्धतीचे आहेत. अशा अर्थव्यवस्थेत नफा किंवा अतिरिक्त उत्पादन होत नाही, म्हणून राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्यांचे दरडोई उत्पन्न अत्यल्प असते. पैकी बहुतांश आदिम लोकांची दारिद्र्य व्यवस्था तीव्र स्वरूपाची आहे. त्यांच्यावर अनेक कर्जही आहेत. स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन आदिम जमातीचे शोषण करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी आदिम समाजाला बहुतेक वेळा त्यांची जमीन तारण ठेवावी लागते किंवा विकावी लागते. आता बघा, ज्या पद्धतीनं आदिम समुदाय या ठिकाणी शेती आणि शिकार करत असताना त्यांच्यावर जो काही कर्जबाजारीपणा आला किंवा जे काही दारिद्र्य आलं, हे कोणाच्या माध्यमातून आलं, तर या ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून आलं. का, तर यांच्या जमिनी ह्या ब्रिटिश सरकारनं हडप केल्या होत्या किंवा स्वतःच्या ताब्यामध्ये घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग आता जमिनी कमी झाल्या, वरून त्या लागणारा खर्च किंवा स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी जे काही कर्ज लोकांकडून घ्यावं लागत होतं किंवा जी सावकारकी होती, सावकारकी पद्धतीतून या लोकांना कर्ज मिळत असे आणि कर्ज घेतल्यानंतर कर्ज काही गहाण न ठेवता मिळत होतं का, नाही, तर काहीतरी या लोकांना गहाण द्यावं लागत होतं. म्हणजे त्या ठिकाणी शेती म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी असेल, ह्या गोष्टी त्या ठिकाणी गहाण ठेवावं लागत होत्या आणि त्या पद्धतीने लोकांना या कर्ज मिळत होतं. मग आता हे कर्जाची परतफेड करत असताना शेतीतील उत्पादन आणि शिकार पद्धत या दोन्ही या ठिकाणी बंद झालेल्या होत्या. शेती ही कमी प्रमाणात त्यांच्याकडे असायची आणि या कमी प्रमाणाच्या शेतीमध्ये त्यांना उत्पादनसुद्धा कमी होत होतं आणि हे कमी उत्पादन झाल्यानंतर सुद्धा कमी उत्पादन मिळाल्यानंतर त्यांचं जे काही कर्ज होतं, हे कर्ज या ठिकाणी परतफेड केल्या जात नव्हती. म्हणून ह्या ज्या काही जमिनी तारण ठेवल्या होत्या, या तारण जमिनी या ठिकाणी विकावी लागत होती किंवा ती सावकारकी लोक त्या ठिकाणी त्यांच्याकडून हडप करून घेत असत. अशा पद्धतीने या लोकांचा या ठिकाणी कर्जबाजारीपणा, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा हा 2 नंबरचा पॉईंट आपण या ठिकाणी बघितला. त्याच्यानंतर आता 3 नंबरचा पॉईंट आपला आरोग्य आणि पोषण. बघा, भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित होत्या. त्याच्यासाठी असे रोग कायमच जीवघेणे ठरतात. आदिम समाजातील लहान मुले जन्मताच कुपोषित असतात. कुपोषणामुळे त्यांच्यात अनेक कमतरता असत. आदिम जमातीमध्ये बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वैद्यक आणि आरोग्य क्षेत्रात सुद्धाची कमतरता आणि त्यात दारिद्र्य यामुळे आदिम समाजाला आरोग्य आणि पोषणाबाबत खबरदारी घेता येत नाही. कुपोषण ही आदिम समाजातील गंभीर समस्या आहे. आता हे बालक कुपोषित का होत होते, तर हे लोक घनदाट जंगलामध्ये राहत होते. कोणत्याही प्रकारचं यांना आरोग्य सुविधा ह्या म्हणजे ज्या काही गोष्टी आरोग्याच्या बाबतीत किंवा स्वतःच्या जीवाच्या बाबतीत म्हणजे यापर्यंत किंवा डॉक्टर किंवा दवाखाने ही उपलब्ध नव्हती किंवा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या औषधी या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या.
म्हणून यांचे बालक हे कुपोषित असल्याचं आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला मिळत होतं. दुसरी गोष्ट अशी होती की हे लोक अशिक्षित सुद्धा होती. कोणत्याही प्रकारचं शिक्षण क्षेत्राशी यांचा संबंध नव्हता आणि हा संबंध नसल्यामुळं या लोकांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. म्हणून या लोकांपर्यंत जे काही आरोग्य आणि पोषण ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सुद्धा या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. म्हणून यांची जे काही लहान मुलं होती ही कुपोषित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होती. आता बघा त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे आपला निरक्षरता. आता निरक्षर म्हणजे कोणत्याही प्रकारचं शिक्षण या लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. का नव्हतं पोहोचलं तर हे डोंगराळ भागामध्ये राहत होते. कोणत्याही प्रकारच्या शहराशी यांचा संबंध नव्हता. दुसरी गोष्ट अशी होती की यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा ह्या शासनाच्या माध्यमातून या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. म्हणून हे लोक निरक्षर जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं आदिवासी समाजाच्या विकासामध्ये त्यांच्या निरक्षरतेचा अडथळा आहे. शाळेच्या वेळात आदिवासींची शाळकरी मुले शेतीकाम आणि रोजीरोटी मिळवण्यास गुंतलेले असतात. मुलांकडे मदतीचा हात म्हणून पाहिले जाते. त्यांनी पालकांना अर्थार्जनास मदत करावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवण्याबाबत नाखुश असतात. शिवाय शाळाही आदिवासींच्या वस्तीपासून दूर असतात. शाळेतील अभ्यासक्रम आदिवासींच्या भाषेत शिकविला जात नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणाची रुची निर्माण होत नाही. अशा कारणामुळे आदिवासींची मुले शिक्षणाला मुकल्याचं किंवा टाळल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता बघा या अगोदरच्या पॉईंटमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर या लोकांचं निरक्षरतेचं प्रमाण काय होतं तर हे डोंगराळी भागामध्ये राहत होते. कोणत्याही प्रकारचा शहरी भाग या लोकांच्या संपर्कात नव्हता किंवा या लोकांचा संपर्क शहरी भागाशी नव्हता. दूरपर्यंत या लोकांची डोंगराळ भागात वस्ती असायची आणि या वस्तीतून मुलांना शिक्षण घेण्यासाठी शहरी भागामध्ये किंवा शहरानजीक भागामध्ये जावं लागत होतं. त्या ठिकाणी न जाता मग या लोकांचा जो काही पालकवर्ग होता हा पालकवर्ग या ठिकाणी काय करत होता ज्या पद्धतीने या पालकवर्गांची मुलं ही जशा पद्धतीनं वयात येऊ लागली तशा पद्धतीने हे लोक पैसा जमवायचं कारण करू लागले किंवा ज्या पद्धतीने आपल्याला पैसा कमवता येईल मग तो शेतीच्या माध्यमातून असेल किंवा शिकारीच्या माध्यमातून असेल किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून पैसा कमवण्याच्या मागे या लोक आदिवासी समाज आपल्याला लागलेला दिसत आहे. दुसरी गोष्ट अशी होती तर या लोकांना शिक्षणामध्ये रुची किंवा आवड का नव्हती तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जी काही त्यांची आदिवासी भाषा होती या भाषेमध्ये शिक्षण शिकवण्यासाठी शिक्षक वर्ग नव्हता किंवा त्या लोकांचं शिक्षण किंवा त्या लोकांची जी काही भाषा होती ही भाषा इतर लोकांना किंवा इतर शिक्षक वर्गातील लोकांना ही अवगत नव्हती. म्हणून या लोक शाळेकडे जाण्याचा यांचा दृष्टिकोन हा कमी प्रमाणात होता किंवा अशिक्षित असल्याचं प्रमाण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालत असे. मग ह्या गोष्टी करत असताना निरक्षरतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असे. त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे आपला वेठ बिगारी. आता बघा भारतीय कायदा व्यवस्थेत वेठबिगारी बंदी आहे. तथापि काही आदिम प्रदेशात या प्रकारचे वेठबिगार आढळतात. वेठबिगारी ही गंभीर समस्या मानली जाते. आदिवासींची गंभीर दारिद्र्यावस्था आणि अनियमितता उत्पन्न समस्येसाठी कारणीभूत आहे. खरे तर जमिनीपासून अलगता, कर्जबाजारीपणा, वेठबिगार मजूर आणि दारिद्र्य या समस्या परस्परांशी संबंधित आहेत. बघा सरकारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे आदिवासींमधील वेठबिगारी पद्धत कमी झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता वेठबिगारी पद्धत काय तर त्यावेळेस दुसऱ्याच्या कामाला जाणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचा दररोजचा जो काही रोजंदारी आहे ही रोजंदारीमध्ये हे लोक फार मोठ्या प्रमाणावर गुंतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस या लोकांचा जो काही कर्जबाजारीपणा होता हा फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विषय गंभीर चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि कर्जबाजारी असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यासुद्धा या लोकांपर्यंत पोहोचत होत्या. म्हणजे या समस्येवर निराकरण करणं त्यांच्याकडं ती सुविधा उपलब्ध नसल्यामुळं या समस्या गंभीर झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट अशी आहे या ठिकाणी की जे काही स्वयंसेवी संस्था होत्या किंवा सरकारी काही जे काही कामं होती हे कामकाज करत असताना या लोकांचं निरक्षर असल्यामुळं या लोकांना तिथपर्यंत किंवा त्या पद्धतीचं काम करणं हे शक्य नव्हतं. म्हणून या ठिकाणी हा वर्ग जो आहे आदिवासी समुदाय
किंवा आदिम समुदाय हा वर्ग या ठिकाणी आपल्याला शेतीच्या कामामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वीटबिगारी कामामध्ये गुंतलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर त्यामधला आपला 6 नंबरचा पॉईंट आहे स्थलांतरित शेती. आता ही जी काही स्थलांतरित शेती आहे, ही स्थलांतरित शेती आदिम समाजाच्या स्थलांतरित शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड आणि मातीची धूप होत असल्यामुळे ही एक समस्या मानली जाते. स्थलांतरित शेतीची आणखीनही काही नावे आहेत. झूम शेती, ईशान्य भागातील आदिवासींची पद्धत, खालू शेती, बिहारच्या मालेर आदिवासींची पद्धत आणि पुडू शेती, मध्य भारतातील खोंड आदिवासींची पद्धत. तर बघा, ह्या ज्या काही स्थलांतरित शेती करण्याची जी काही पद्धत आहे, आता जो काही आदिवासी समुदाय होता, हा आदिवासी समुदाय काय करत होता, तर वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगरदऱ्यामध्ये जाऊन जी काही स्वतःचा उदरनिर्वाह भागल एवढी शेती हे लोक करत होती. पण हे एका ठिकाणी राहून शेती करत होते का? नाही, तर यांची स्थलांतरित शेती होती. म्हणजे एक वर्ष या ठिकाणी शेती करायची, या ठिकाणी नाही जमायला लागलं तर दुसऱ्या वर्षी परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन शेती सुरुवात करायची, परत तिसऱ्या ठिकाणी जाऊन शेती सुरुवात करायची. आणि ही वेगवेगळ्या प्रकारे जे काही सुरुवात करत होती, मग ती शेती त्या ठिकाणी कमी प्रमाणात पिकत होती. त्याचं कारण असं होतं की त्या शेतीची मशागत या लोकांकडनं होत नव्हती. दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नव्हती, म्हणून जमीन करत असताना त्या ठिकाणी जे काही होणारं उत्पादन आहे हे अत्यल्प म्हणजे कमी प्रमाणात या लोकांना मिळत असे. जर समजा आताच्या पद्धतीनुसार जर या लोकांनी शेती ही स्थलांतरित जर शेती न करता एका ठिकाणी राहून जर शेती केली असती, तर या ठिकाणची जमिनीची जी काही पद्धत आहे ही जमीन कसदार झाली असती आणि त्या मशागत झाल्यानंतर त्यामध्ये उगणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचं जे काही गवत असेल म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही गोष्टी असेल ह्या त्या ठिकाणी मशागत करत असताना कमी झाल्या असत्या आणि त्या लोकांचं उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलं असतं. आणि हे उत्पादन वाढल्यानंतर यांचा जो काही कर्जबाजारीपणा आहे, हो कर्जबाजारीपणा या ठिकाणी कमी झाला असता. पण या लोकांना शिक्षणाचं ज्ञान कमी असल्यामुळं यांना कोणत्याही प्रकारची समज या ठिकाणी नव्हती, म्हणून हे लोक यांच्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत असे. तर बघा, पंडित जवाहरलाल नेहरूचे पंचशील तत्त्वज्ञान. आता हे जे बघत आहोत आपण, यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि विशेषतः पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाल्यापासून शासनाने आदिम समाजाच्या विकासाला कायमच प्राधान्य दिले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदिवासींचा विकास घडवून आणायचा होता. त्यांनी या संदर्भात दीर्घकालीन मार्गदर्शक तत्त्वे देऊ केली. आदिम जमातीच्या राहत्या प्रदेशाला कोणताही विकास उपक्रम हाती घेताना त्यांचा वारसा धोक्यात येणार नाही याची काळजीसुद्धा घेण्यात येत होती. त्याच्यानंतर नेहरूंचे असे ठाम मत होते की आदिवासी समाज विकासावरील त्यांच्या दृष्टिकोनातून हे स्पष्ट होते. त्यांचा हा दृष्टिकोन पंचशील नावाने ओळखला जात होता. तर बघा, ज्या ज्या काही योजना सरकारच्या माध्यमातून ह्या आदिवासींपर्यंत पोहोचवण्यात येत होत्या, पण पोहोचल्यानंतर ह्या योजनासुद्धा पोहोचल्यानंतर या लोकांना कोणत्याही प्रकारची त्याची किंवा त्यापासून होणारा फायदा हा कमीच प्रमाणात होत गेला. त्याचं कारण असं होतं की या योजना लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत ह्या योजना शासनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की हे लोक डोंगराळी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राहत होते आणि या डोंगराळी भागामध्ये राहत असताना त्यांच्यापर्यंत माहिती ही पोहोचणं शक्य नव्हती. कारण या लोकांकडे तशा पद्धतीच्या सुविधासुद्धा कोणत्याही प्रकारच्या उपलब्ध नव्हत्या. मग यांना जर ही माहिती जर पोहोचवायची असेल किंवा यांना जर या माहितीपर्यंत माहिती घ्यायची असेल तर ही माहिती घेत असताना या लोकांना शहरी भागाशी संपर्क घ्यावा लागत असे. त्यावेळेस या लोकांना या माहितीची सुरुवात मिळत असे. बघा, पंचशील तत्त्व कोणत्या पद्धतीने आहेत ते आपल्याला पाहायचे. त्यामध्ये 1 नंबरचा आहे लोकांच्या गुणानुसार त्यांचा विकास व्हावा, त्यांच्यावर कोणतीही बाह्य बाब लादणे आपण टाळूयात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे या लोकांवर अन्याय होणार नाही याची काळजीसुद्धा या ठिकाणी घेतल्या जात होती. त्याच्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे वन्य प्रदेशात आदिवासींच्या हक्काचे संरक्षण व्हावे. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे प्रशासन आणि विकासासाठी आदिवासींना प्रशिक्षण देऊन त्यांची गटबांधणी करावी. त्याच्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे आदिवासींच्या प्रदेशात गरजेपुरतेच प्रशासन करावे, त्यांच्यावर विविध योजनांचा भडीमार देखील करू नये, त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या विरोधात
नव्हे तर त्यांच्या आदरानेच काम करावे. बघा, त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे, आदिम समाजावर किती पैसा गुंतवला त्याच्या सांख्यिकी मांडणीनुसार परिणामांची पडताळणी करू नये, तर मानवी जीवनाच्या गुणवत्तेवरून ही परीक्षा व्हावी. बघा, राज्यघटनेतील ही ढोबळ मार्गदर्शक तत्त्वे आणि तरतुदी ध्यानात घेऊन आदिवासी समाजासाठी अनेक विशेष योजना आणि कार्यक्रम राबविण्यात आले आहेत, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर जे काही 5 प्रकारची जी काही पद्धत होती, ही शासनानं जे काही वेळोवेळी या आदिवासी समुदायापर्यंत किंवा त्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं शासनाने जे काही कार्य केलं, की त्याचं कारण काय होतं, तर जो काही हा आदिवासी समुदाय होता, हा आदिवासी समाज किंवा समुदाय हा अत्यंत मागासलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारच्या चांगल्या योजना या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या अगोदर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की शेती पद्धत करत असताना शेतीच्या बाबतीत जे काही अवजारं असेल किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारची औषधी, खतं किंवा ह्या काही गोष्टी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सुधारित बियाणे या लोकांपर्यंत पोहोचलेली नव्हती. म्हणून या लोकांचं उत्पादनही कमी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं. हे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही भारत देशाचे पंतप्रधान होते ते कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. या नेहरूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या आदिवासी समुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता हे जे काही कार्य पोहोचवण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होत असेल, तर शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना गेल्या, ह्या योजना या लोकांपर्यंत दुसरी गोष्ट पोहोचवत नव्हत्या आणि पोहोचल्या तरी त्या योजनेबद्दल या लोकांना कोणत्याही प्रकारची माहितीही नव्हती, म्हणून ते त्याचा फायदा घेऊ शकत नव्हते. अशा पद्धतीनं या लोकांचा जो काही कर्जबाजारीपणा आहे, या कर्जबाजारीपणाच्या समस्या या ठिकाणी मिटलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट, निरक्षरतेचं प्रमाण किंवा आरोग्य सुविधा या लोकांपर्यंत पोहोचली नव्हती आणि ह्या ज्या काही योजना पोहोचल्या नाहीत, त्याच्यानंतर या लोकांचा जो काही विश्वास होता हा देवा धर्मावर जास्तीत जास्त भोंदूगिरीवर आधारित होता आणि म्हणून या लोकांचं नुकसान किंवा जे काही समस्या आहेत या समस्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर बघा, आज आपण हा भारतीय समाजातील जे काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्यामध्ये आदिम समुदाय किंवा आदिवासी समुदाय यांच्या माध्यमातून ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. येणाऱ्या नंतरच्या पिरियडला आपण समोरची माहितीही घेणार आहोत. धन्यवाद.